नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 20 नोव्हेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर कालचा पहिला प्रश्न होता, नोव्हेंबर 2024 मध्ये नायजेरियाचा दुसरा सर्वोच्च सन्मान ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर ने कोणाला सन्मानित केलेले आहे? तर नरेंद्र मोदी यांना। पुढील प्रश्न होता, राष्ट्रीय अपस्मार दिवस 2024 कधी साजरा केला गेला? तर 17 नोव्हेंबर रोजी साजरा केला गेला। यानंतर पुढील प्रश्न, भारताचा दळणवळण उपग्रह GSAT-20 कोणी प्रक्षेपित केला? तर स्पेस एक्सने प्रक्षेपित केलेला आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, जागतिक प्रतिजैविक प्रतिकार जागरूकता सप्ताह म्हणजेच WAAW 2024 कधी साजरा केला जातो? तर 18 ते 24 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो। यानंतर पुढील प्रश्न, भारतीय तटरक्षक दलाने नोव्हेंबर 2024 मध्ये रिप्रेक्स 2024 सराव कोठे आयोजित केलेला आहे? तर पारादीप ओडिशामध्ये। पुढील प्रश्न, 73वी मिस युनिव्हर्स हा किताब कोणी जिंकलेला आहे? तर व्हिक्टोरिया केइझर थालविग यांनी। ठीक आहे। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडेच ग्लोबल एनर्जी एफिशियन्सी अलायन्स सुरू केले? तर UAE या। पुढील प्रश्न, 38व्या लीड्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये द फेबल या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या अभिनेत्याला मिळालेला आहे? तर मनोज बाजपेयी या। पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्यातील किनारपट्टीवरील गावांना युनेस्कोने त्सुनामी रेडी म्हणून मान्यता दिलेली आहे? तर ओडिशा या। यानंतर पुढील प्रश्न आणि शेवटचा आहे, तर नुकतीच प्रजनेश गुणेश्वरनने निवृत्ती जाहीर केली, तर हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे। यानंतर आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर आजचा पहिला प्रश्न आहे, नुकतेच देशाचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक CAG म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, संजय मूर्ती यांची। कोणाची नियुक्ती? तर संजय मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हिमाचल प्रदेश केडरच्या 1989च्या बॅचच्या IAS अधिकाऱ्यांचा गौरव केला। तर गिरीश चंद्र मुर्मू यांच्या जागी पुढील CAG म्हणून संजय मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, ज्यांचा कार्यकाळ 20 नोव्हेंबर 2024 रोजी संपत आहे। यानंतर ही नियुक्ती घटनेच्या कलम 148(1) अंतर्गत करण्यात आलेली आहे, हेही लक्षात ठेवा। यानंतर नियुक्ती कोण करतो? तर राष्ट्रपती। पहिले CAG कोण होते? तर एडमंड ड्रमंड स्वातंत्र्यापूर्वीचे होते आणि नरहरी राव हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे होते। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो पुढील दुसरा प्रश्न, तर कोणत्या देशाने नुकतेच नवीन संविधान मंजूर केलेले आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गॅबॉन या। कोणत्या देशाने? गॅबॉन या देशाने। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर गॅबॉनमध्ये ऐतिहासिक सर्वमत घेण्यात आले, ज्यामध्ये 91% मतदारांनी नवीन संविधानाच्या बाजूने मतदान केलेले आहे। तर 55 वर्षाच्या वंशपरंपरागत राजवटीचा अंत करणे आणि लोकशाही नागरी सरकारची पुनर्स्थापना सुनिश्चित करणे हा या संविधानाचा उद्देश आहे। यानंतर ऑगस्ट 2024 मध्ये सत्ता पालट करून सत्तेवर आलेल्या सत्ताधारी लष्करी जटांनी हे सर्वमत घेतलेले आहे। यानंतर आपण गॅबॉन विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो। तर राजधानी आहे लिब्रेव्हिल आणि चलन आहे मध्य आफ्रिकन CFA फ्रॅंक आणि राष्ट्रपती ब्रिस ओलिगुई गुमा। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो तिसरा प्रश्न आहे, पंतप्रधान मोदींनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींना चांदीचा पंचमृत कलश भेट दिलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नायजेरिया। कोणत्या? तर नायजेरिया। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायजेरियाच्या राष्ट्रपतींना सिलोफर
पंचामृत कलश पात्र भेट दिलेत. तर कोल्हापूर महाराष्ट्रातील पारंपरिक कारागिरीचे हे एक अद्भुत उदाहरण आहे, जेथे सिलोफर पंचामृत कलश हा उच्च दर्जाचा चांदीचा बनवलेला आहे. यानंतर नायजेरियाविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी अबुजा, चलन आहे नायजेरियन नायरा आणि राष्ट्रपती सध्याचे बोला अहमद टिनुबू. ठीक आहे, कोण आहेत? बोला अहमद टिनुबू. यानंतर मित्रांनो पुढील चौथा प्रश्न आहे, आंध्र क्रिकेट असोसिएशन म्हणजेच ACA महिला क्रिकेटचे मार्गदर्शक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, मिताली राज यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? मिताली राज यांची. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर मिताली राजची 3 वर्षाच्या करारावर आंध्र क्रिकेट असोसिएशनने म्हणजेच ACAने महिला क्रिकेट ऑपरेशन्सची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर त्यांची भूमिका राज्यभरातील तरुण प्रतिभा शोधणे आणि त्यांचे पालन पोषण करण्यावर भर देणे हे आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, जागतिक शौचालय दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 19 नोव्हेंबर रोजी. केव्हा? तर 19 नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिवस साजरा करण्यात आला. तर यानंतर जागतिक शौचालय दिवस दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. तर 2013 पासून दरवर्षी जागतिक शौचालय दिवस साजरा केला जात आहे. तर संयुक्त राष्ट्र महासभेने 24 जुलै 2013 रोजी जागतिक शौचालय दिवस स्वीकारलेला आहे. तर नोव्हेंबर महिन्यातील आपण महत्त्वाचे दिवस या ठिकाणी पाहून घेऊयात. तर 1 नोव्हेंबरला पत्रकारांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी शिक्षा संपवण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला. 5 नोव्हेंबरला जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस आणि 7 नोव्हेंबरला बाल सुरक्षा दिवस, राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस साजरा करण्यात आला आणि 8 नोव्हेंबरला जागतिक रेडिओग्राफी दिवस, 9 नोव्हेंबरला राष्ट्रीय विधी सेवा दिवस, जागतिक स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला आणि 10 नोव्हेंबरला शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. यानंतर 11 नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि 12 नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस आणि 14 नोव्हेंबरला बाल दिवस साजरा करण्यात आला. यानंतर 16 नोव्हेंबरला राष्ट्रीय पत्रकार दिवस आणि 17 नोव्हेंबरला राष्ट्रीय अपस्मार दिवस साजरा करण्यात आलेला आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे, भारताचे 56वे व्याघ्र प्रकल्प कोणता बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी घोषणा केलेली आहे की छत्तीसगडमधील गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प हे देशातील 56वे व्याघ्र प्रकल्प आहे. यानंतर गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प 2829 चौरस किलोमीटर मध्ये पसरलेला आहे आणि आंध्र प्रदेशातील नागार्जुन सागर श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प आणि आसाममधील मानस व्याघ्र प्रकल्पानंतर हे देशातील 3रे मोठे व्याघ्र प्रकल्प आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा. तर टाटा स्टीलचे ब्लिट्ज महिला विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, कॅटेरिना लेग्नो यांनी. कोणी? तर कॅटेरिना लेग्नो यांनी. यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा. तर SBI आर्थिक वर्ष 2024 ते 25 मध्ये किती नवीन शाखा उघडेल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 500 नवीन शाखा उघडेल. किती? तर 500. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेले आहे की सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया आर्थिक वर्ष 2024 ते 25 मध्ये 500 नवीन शाखा उघडेल. तर यानंतर आपण SBI विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर स्थापना 1 जुलै 1955 मध्ये झाली. मुख्यालय मुंबई आहे आणि सध्याचे अध्यक्ष छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी आहेत. यानंतर ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? तर MS धोनी आहेत. हेही लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा. तर दक्षिण आफ्रिकेने भारत आणि कोणत्या देशातून पर्यटनाला चालना देण्यासाठी ट्रस्टेड टूर ऑपरेटर योजना नावाची नवीन योजना सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, चीन. लक्षात ठेवा, चीन. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारत आणि चीनमधून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढवण्याच्या
उद्देशाने दक्षिण आफ्रिका सरकारने अलीकडे ट्रस्टेड टूर ऑपरेटर योजना म्हणजे TTOS सुरू केलेली आहे. तर या देशातील पर्यटकांसाठी व्हिसा अर्ज प्रक्रिया सुलभ आणि जलद करणे हा या योजनेचा उद्देश आहे. यानंतर दक्षिण आफ्रिका विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर एकूण 3 राजधानी आहेत दक्षिण आफ्रिकेच्या. तर कोणत्या? तर प्रशासकीय राजधानी प्रिटोरिया, विधान राजधानी केप टाउन, न्यायिक राजधानी ब्लोमफॉन्टेन आणि यानंतर चलन आहे दक्षिण आफ्रिकन रँड आणि सध्याचे राष्ट्रपती खिरिल रामाफोसा. ठीक आहे, कोण आहेत? खिरिल रामाफोसा. यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. तर 19वी G20 शिखर परिषद 2024 कोठे झाली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए ब्राझीलमध्ये. कोठे? तर ब्राझीलमध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर PM मोदी 19व्या G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी रिओ दी जानेरो येथे पोहोचले. तर 19व्या G20 शिखर परिषदेची सुरुवात एक न्याय आणि शाश्वत जग निर्माण करणे या थीमने झाली. तर पहिल्या दिवशी उद्घाटन सत्रादरम्यान जागतिक नेत्यांनी भूक आणि गरिबीवर जागतिक युतीवर चर्चा केली. यानंतर ब्राझील विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी ब्राझिलिया, चलन ब्राझिलियन रियल आणि सध्याचे अध्यक्ष लुईज इनासियो लुला दा सिल्वा. ठीक आहे. यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे मित्रांनो आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, 73वा मिस युनिव्हर्स हा किताब कोणी जिंकलेला आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर उत्तर येत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करत जा. आणि आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.